आणि बन्सल क्लासेसचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक कैलास गुगे सर यांच्याशी आमची सहकारी फरा संवाद साधणार आहे। आपला विषय असणार आहे सहकार चळवळी समोरची आव्हानं। प्राध्यापक कैलास गुगे सर गेल्या 24 वर्षांपासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर विविध राज्यात शिक्षण क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत। तसंच सरांनी विविध कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये वरिष्ठ पदावर काम केलेलं आहे। बन्सल क्लासेस महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून सरांनी महाराष्ट्र राज्यात बन्सल क्लासेसच्या शाखांची उभारणी देखील केलेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये बन्सल क्लासेसच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये सरांचा प्रचंड मोठा वाटा आहे आणि सर्व सूत्र आता मी फराकडे देते। धन्यवाद। थँक्यू सुप्रिया। घुगे सर, आपलं खूप खूप स्वागत आहे लोकशाही मराठीच्या या सहकार उद्योग संवादमध्ये। धन्यवाद। खरं तर तुम्ही खूप छान काम केलेलं आहे शिक्षणाला सहकाराची जोड देण्याचं, त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे। पण आपला विषय आहे सहकार चळवळी समोरची आव्हानं, त्याविषयी सगळ्यात आधी बोलूयात। तुम्ही शिक्षणाला सहकाराशी जोडून विद्यार्थ्यांना सुद्धा पुढे नेण्याचं काम करताय, कारण महाराष्ट्र प्रगतीपथावर गेलेला आहे सहकारामुळे। सहकाराचा मोठा वाटा राहिलेला आहे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि शिक्षण सुद्धा कशा पद्धतीनं प्रगतशील होता, विद्यार्थ्यांना प्रगतशील होता येईल याविषयी बोलायचंय। पण हे सगळं करताना जी सहकार चळवळ आहे त्याच्या समोरची आव्हानं कोणकोणती आहेत असं तुम्हाला वाटतं? त्या संदर्भात जर सांगायचं झालं तर जे सरांनी आता थोडा वेळापूर्वी सांगितलेलं आहे की जे छोटे उद्योजक आहेत त्यांच्या समोर जे अर्थसहाय्य असतं त्यांना उपलब्ध होत नाहीये आणि ते अर्थसहाय्य उपलब्ध न झाल्यामुळे ते खचून जातात। म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की उद्योजकांनी म्हणजे उद्योजक बनायला पाहिजेत, सर्वांनीच सरकारी नोकरी किंवा नोकरी करायला न पाहिजेत, तरुणांनी उद्योजक बनलं पाहिजेत। पण उद्योजक बनताना छोट्या उद्योगापासूनच सुरुवात होत असते आणि छोट्या उद्योजकाला सर्वात महत्वाचं काय असतं की अर्थसहाय्य। आणि हे सर्वजण मोठे उद्योजक आहेत त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध होत राहतंय, पण छोट्या उद्योजकांना अर्थसहाय्य उपलब्ध लवकर होत नाहीये। तर मला वाटतं की हे सर्वात मोठं आव्हान आहे। पण जे आमचे चेअरमन आहेत राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हचे जे चंदूलाल बियानी सर आहेत, व्यक्ती एक आणि कार्य अनेक, म्हणजे यांनी या गोष्टीला हेरून म्हणजे छोट्या उद्योजकांना अर्थसहाय्य उपलब्ध करायचंय। त्या माध्यमातून राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक आम्ही छोट्या उद्योजकांना पुढे आणण्याचं काम करतंय आणि सर्वात महत्वाचं की शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करतात ते। निश्चितच। माझा प्रश्न हाच आहे की राजस्थान मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही कशा पद्धतीनं काम करते, कार्यपद्धती काय आहे? कार्यपद्धती खूप साधी आणि सरळ सोपी आहे की ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यावरती आमचा सर्वात महत्वाचा भर आहे। ठेवी किती आहेत यापेक्षा ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यावरती आम्ही जास्त, आणि सरांनी सांगितलेलं आहे की एक डोळा आमचा नेहमी कस्टमरकडे आहे की कस्टमर सॅटिस्फॅक्शन कडे लक्ष आपण दिलं पाहिजेत। त्यावरती आम्ही जास्त जोमाने कार्य करत आहोत आणि छोट्या उद्योजकांना उद्योगाला अर्थसहाय्य उपलब्ध करून देत आहोत। आणि त्याचबरोबर तुम्ही शिक्षणाची सुद्धा शिक्षणासाठी मदत करत आहात सहकाराच्या माध्यमातून, तर ती योजना नेमकी काय आहे? कारण सुलभ हप्त्यांमध्ये शिक्षण घेऊ शकतात विद्यार्थी, तर ही योजना नेमकी काय आहे? कारण आगळी वेगळी अशी ही योजना आहे। खूप वर्षापासून मी शैक्षणिक क्षेत्रात कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून कार्य करत होतो आणि महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी पालक शिक्षणासाठी मायग्रेट होऊन कोटा राजस्थान येथे शिक्षणासाठी जात होते, पण सर्वच विद्यार्थ्यांना तिथे जाऊन शिक्षण घेणं शक्य नव्हतं। आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, खास करून मी असं म्हणेल की तालुक्याच्या विद्यार्थ्यांना किंवा तालुक्यापेक्षा आणखीन जर छोट्या गावात गेलात तर तिथे प्रचंड टॅलेंट आहे, प्रचंड मेहनती विद्यार्थी आहेत, पण योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं। आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी काय करावं लागत होतं की एखादी नॅशनल लेवलची इन्स्टिट्यूट ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। तर विखे बन्सल सरांचा प्रथम आणि सर्वश्रेष्ठ जो ब्रँड आपण म्हणतो की बन्सल क्लासेस, म्हणजे बन्सल क्लासेसनी IITs प्रत्येक क्षेत्रात मोठे मोठे दिलेले आहेत, मेडिकलमध्ये चांगल्या पदावरती डॉक्टर्स आहेत। तर या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागांमध्ये बन्सल क्लासेसचा जो काही उपक्रम घेऊन आलो आणि बन्सल क्लासेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये फीस, 2 लाख रुपये फीस एकाच वेळेस भरणं शक्य नव्हती, म्हणून ग्रामीण भागापर्यंत आधी बन्सल क्लासेसला घेऊन पोहोचलो आणि राजस्थानी मल्टीस्टेटनी त्या विद्यार्थ्यांना
एका वर्षाचे म्हणजे 12 EMI मध्ये ती पूर्ण फीस भरू शकतात आणि आज ग्रामीण भागातला विद्यार्थी IITians बनू शकतो आणि एम्स मध्ये मेडिकलला जाण्यासाठी सुद्धा पात्र होऊ शकतो. ती क्षमता त्याच्याकडे होते, पण अर्थसहाय्य उपलब्ध नव्हतं. तर बन्सल क्लासेसच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि राजस्थानी मल्टीस्टेटच्या माध्यमातून अर्थसहाय्य आम्ही त्या विद्यार्थ्यांना करून दिलं आणि ही सुविधा विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये जर फीस असेल तर 1 लाख रुपये आहे. विद्यार्थ्यांकडनं कुठलेही व्याजदर घेतलं जात नाहीये. बन्सल क्लासेस हे राजस्थानी मल्टीस्टेटला व्याजदर देतं, म्हणजे आर्थिक भार विद्यार्थ्यांवरती कुठेही पडत नाहीये. या निश्चितच, म्हणजे ते सुलभ हप्त्यांमध्ये शिक्षण घेऊ शकतात, निश्चिंत होऊन शिक्षण घेऊ शकतात. मग ही सुविधा घेताना जे विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत त्यांचा अनुभव कसा राहिलेला आहे, त्यांचं नेमकं म्हणणं काय? महाराष्ट्रामध्ये 19 ऑगस्ट 2021ला आम्ही परळी वैजनाथ म्हणजे महाराष्ट्रातलं 5वं ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग जे आहे ते परळी वैजनाथलं 5वं ज्योतिर्लिंग. तर त्या ठिकाणी 19 ऑगस्ट 2021ला आम्ही पहिली शाखा सुरू केली आणि 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 40 शाखा आणि जवळपास 21,000 विद्यार्थी या अर्थसहाय्याचा लाभ घेत आहेत. आणि हे 21,000 विद्यार्थी मला असं वाटतंय की कोट्याला जाऊ शकत नव्हते, आर्थिक परिस्थितीने ते पिछाडलेले होते आणि शिक्षणापासून मला वाटतं की वंचित राहिले नसते, पण उच्च शिक्षण म्हणजे IIT सारखं शिक्षण किंवा आपण नीटची परीक्षा म्हणतो की ज्यांचं स्वप्न असते की मला एम्स मिळालं पाहिजे नीटमध्ये क्वालिफाय होऊन, तर कदाचित त्यांना ते मिळालं नसतं. तर ती सुविधा राजस्थानी मल्टीस्टेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून दिली. तर 21,000 विद्यार्थी आज आमच्या बन्सलच्या माध्यमातून राजस्थानी मल्टीस्टेटच्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून कार्यरत आहेत आणि येत्या काळामध्ये नेक्स्ट अकॅडमिक इयर ज्याला म्हणतो ना आपण 1 एप्रिल पासून स्टार्ट होत आहेत. 1 एप्रिल पर्यंत आमचे 101 महाराष्ट्रामध्ये ब्रँचेस असतील आणि 101 ब्रँचेसमध्ये जवळपास 65 ब्रँचेस हे आमच्या तहसील प्लेसेसला आहेत. म्हणजे आमचा मुख्य उद्देश आहे मेट्रो सिटीमध्ये जायचा नाहीये, तहसील पर्यंत पोहोचायचं आणि तहसीलच्या म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण म्हणजे सुलभ हप्त्याने देण्याचं कार्य बियाणी सरांच्या राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. तर त्यावेळेस आमचं टार्गेट 60,000 विद्यार्थ्यांचं आहे आणि मला वाटतं की हे 60,000 विद्यार्थी पैकी 20,000 विद्यार्थी मायग्रेट होणारे होते आणि मायग्रेट होणारे विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रातला बिझनेस कुठेतरी वेगळ्या राज्यातच चालला होता. म्हणजे एखादा विद्यार्थी एखादी फॅमिली महाराष्ट्र सोडून तिथे जाते तर मला वाटतं त्याच्या छोट्या मोठ्या खरेदीपासून ते सगळ्याच खरेदी त्याच राज्यात होणार ना. म्हणजे तिथेही महाराष्ट्राला मला वाटते की निश्चितच एकंदरीतच असं म्हणता येईल की त्यांना कोटाला जाण्याऐवजी त्याच दर्जाचं शिक्षण हे इथं मिळत आहे. पण हे झालं उच्च शिक्षणाविषयीचं. जे छोटे विद्यार्थी आहेत प्राथमिक असतील किंवा सेकंडरी स्कूल मधले त्यांच्यासाठी काही योजना आहेत का? एकतर मोठा रँक घ्यायचा म्हटल्यानंतर आमच्या सर्वात महत्वाचं लक्षात आलं की 11वी 12वीला आपण जर 2 वर्ष मेहनत केली आणि त्यांचा जर बेस पक्का नसेल तर ऑल इंडिया रँक ज्याला म्हणतो की IITला जायचं असेल तर 10,000मध्ये चांगला रँक असेल तर चांगलं कॉलेज म्हणजे आपल्याला जर पवईला जायचं असेल आणि कम्प्युटर CS घ्यायचं असेल तर 10,000च्या आतमधला रँक पाहिजेत. तर हा रँक मिळवायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ज्युनियर पासून तयारी केली पाहिजे. मग आम्ही त्यासोबतच 5वी ते 10वीच्या शालेय अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी या माध्यमातून सुरुवात केली. पण ते करत असताना आणखीन लक्षात आलं की न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्या दारावरती येऊन ठेपलेली आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्या जर दारावर येऊन ठेपलेली आहे तर न्यू एज्युकेशन पॉलिसीला आधारितच आम्ही छोट्या मुलांचं जसं की छोट्या मुलांची जी शाळा असते प्री प्रायमरी स्कूल तर क्युरियस किड्स नावाची संकल्पना महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहे. त्याचे जवळपास महाराष्ट्रामध्ये 20-22 आमच्या ब्रँचेस आहेत आणि त्या माध्यमातून छोट्या मुलांपासून ते उच्च शिक्षणापर्यंत राजस्थानी मल्टीस्टेटच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करत आहोत. ज्यांना आमच्या माध्यमातून या उद्योगात यायचंय म्हणजे बन्सल क्लासेसची एखाद्याला शाखा स्टार्ट करायची असेल माझ्यासारखा असेल मला बियाणी सरांनी हेरलं आणि बन्सल क्लासेस महाराष्ट्रात घेऊन आलोत आणि मी आज बन्सल क्लासेसच्या व्हाईस प्रेसिडेंट या पदावरती बसलेलो आहे. माझ्यासारखे खूप हुशार त्याच्यानंतर तरुण आणि उच्च शिक्षित बेरोजगार आहेत तर त्यांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर राजस्थानी मल्टीस्टेटच्या माध्यमातून अर्थसहाय्य आम्ही क्युरियस किडला देतो, बन्सलच्या माध्यमातून देतोय किंवा या व्यतिरिक्त थोडंसं जर बोलायचं झालं तर नव्यानंच आम्ही जो काही उद्योग महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेला आहे की सर्वात स्वस्त ई बाईक, ई स्कूटर आणि ई रिक्षा ही आम्ही घेऊन आलेलो आहेत.
त्या उद्योगामध्ये ते सामील होऊ शकतात. त्यांना डीलरशिपही देऊ शकतो. त्या डीलरशिपमध्ये त्यांना अर्थसहाय्याची कुठे मदत लागत असेल तर ती मदत करायला राजस्थानी मल्टीस्टेट नेहमीच त्यांच्या समोर निश्चितच म्हणजे सोबत एकंदरीत असणार. असं म्हणता येईल की एक दर्जेदार शिक्षण, त्याचबरोबर जर ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा, आणि याशिवाय ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी अर्थसहाय्य सुद्धा बँक करते. नक्कीच. आणि खूप छान अशी माहिती तुम्ही दिलेली आहे. ह्या सर्व गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत त्याबद्दल घुगे सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. येस. आणि या संवादामध्ये तुम्ही सामील झालात त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि या कार्यक्रमाची पुढची सूत्र मी माझी सहकारी सुप्रियाकडे देते. येस, थँक्यू. कैलास सर, तुमचे खूप खूप आभार या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.